का अडवलं का आम्ही बघितलं कृषी मंत्री आलेले, मी सिन्नर तालुक्यातून आलेलो आहे. माझ्या शेतीमध्ये आज अशी परिस्थिती आहे, पीक नाहीये, पूर्ण सोयाबीन आउट झालेलं आहे. प्रॉपर मांडीकोकडे सिन्नरचे असल्या कारणाने आम्ही यांना, माझ्याकडे 5 जण होते म्हणून म्हणलं 6 जण लागतात रम्मी खायला, म्हणून माणिकराव आलेले होते, त्याला 6 जणांची पेढ होऊन जाईल म्हणून मी इथं आलो. आणि मी सिन्नरहून आलो, माझ्या शेतातून आलेलो आहे. इतकी भयानक परिस्थिती, सिन्नरचा प्रॉपर असून, कृषी मंत्री सिन्नरचे प्रॉपर असून पानसाळ्यामध्ये कधी अजून आले नाही, पानसाळ्यात कधी बघितलं नाही. आम्हाला जनावरांना चारा नाहीये म्हणून आम्ही म्हणलं रम्मी खायला या आमच्या बरोबर. आम्ही 5 जण आहे, 6 जण लागतंय फील्डला, तर याच्यात आमचं काय चुकलं? तुम्ही शिवसेना ठाकरे गटाचे पदाधिकारी उपजिल्हा प्रमुख आहात आणि तुम्ही हे आंदोलन इथे करत आहात, काय त्या काय आंदोलनचा विषयच नव्हता. अचानक आम्हाला कळालं का ते आलेले माणिकराव, म्हणून आम्ही अचानक त्यांना भेट द्यायला जाऊ तर पोलिसांनी आम्हाला अडवलं. त्यांना हे विचारायचं होतं का तुम्ही प्रॉपर सिन्नरचे असून आमच्या सिन्नर तालुक्यात तुम्ही येत नाही भेटायला शेतकऱ्यांना, आणि तुम्ही रम्मी खायामध्ये मस्त आहात, मग राजीनामा देऊन टाका. राजीनामासाठी आम्ही वर आलो होतो, पत्ती उचलण्यासाठी नव्हतं आलो. घ्या ना, घ्या ना, बिनधास्त घ्या. आणि इकडून घ्या. चला चला चला. जर असं जर असेल हे सरकार, तर जे विषय मांडायचे ठीक आहे.